नाही काय निवडणुकीच्या अनुषंगाने एक औपचारिक बैठक होती. आम्ही सगळे आमचे नगरसेवक सहकारी आमच्या भगिनी त्यांना आम्ही आज बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची माहिती देण्यासंदर्भात बोलत होतो. आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही महानगरपालिकेमध्ये 111 मतदान टोटल आज मतदार यादीमध्ये आहे. त्यातलं एखादं दुसरं तिसरं सोडलं तर बहुतांश मतं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांनी देऊ अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे. मला वाटतं सगळे एकजुटीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्या सहकार्याने व्यक्त केल्या. भाऊ मोहिते पाटलांनी पण सांगितलेलं आहे की माध्यमांसमोर की आम्ही देखील भाजपच्या नगरसेवकांच्या गाठी भेटी घेतलेल्या काय तशी काय आली आहे नगरसेवक तुम्ही सांगितलं मोहिते पाटलांनी सांगितलं. आता ते कुठल्या नगरसेवकाच्या संपर्कात त्यांना विचारा, मला माहिती नाही. नाही, याच्यामध्ये कारखान्याच्या ऊसाचं बिल गेल्या अनेक दिवसापासून मिळालेलं नाही म्हणून शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांचा राग वाजवी आहे की एवढे दिवस आपण ऊस घातला आणि त्याची पेमेंट मिळत नाही, अनंत अडचणी शेतकऱ्यासमोर आहेत. त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि ते आंदोलन झाल्यानंतर खऱ्या अर्थाची माहिती माझ्यापर्यंत पण आली. माननीय कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत. वस्तू परिस्थिती आम्ही माहिती घेतलेली आहे. आणि तो गोकुळ कारखाना आहे त्याच्या जे कारखान्याचे संचालक आहेत ते चेअरमन आहेत त्यांच्याशी आज आम्ही दिवसभर चर्चा कलेक्टर महोदयांनी त्याच्या अगोदर केली होती आणि आताही केलेली आहे. शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आजच्या आरक्षी करा आणि आज पैसे तो कारखाना खाजगी आहे किंवा काय सरकारी कारखाना नाही. परंतु लवकरात लवकर त्या शेतकरी बांधवांना पैसे कसे देता येतील या संदर्भात आम्ही प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत. त्या अनुषंगानं कारखानदाराशी आम्ही चर्चा करू आणि शेतकऱ्यांना काही का होईना पण पेमेंट लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न. आपल्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली त्या संदर्भात आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रस्ताव शेतकऱ्यांनी सांगितलाय, सुचवलेला आहे किंबहुना की विशेष पॅकेज जर दिलं तर शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. काही सरकार म्हणून तसा प्रस्ताव आपण स्वीकारण्याचा असं खासगी कारखाना आहे, विशेष पॅकेजचं प्रोव्हिजन नाही आहे. या परिस्थितीत ते आपण त्याच्यावर विचार करणं उचित नाही. परंतु भविष्यामध्ये जर कुठलाच मार्ग निघाला नाही तर त्याच्यावर आपण नक्की विचार करू. तर आज आपण पाहतो की खासगी साखर कारखाना आहे. खासगी साखर कारखान्याला जर असं शासकीय पॅकेज देणं मला तितकं असं शक्य आता होईल असं परिस्थिती नाही. परंतु शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे यासाठी खासगी कारखानदारावर आपण प्रेशर करू, खासगी कारखानदारावर कारवाई करू, वेळ पडली तर जे कायदेशीर कारवाई करायला लागेल ती करू. पण शेतकऱ्याचं पेमेंट केलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न